बाई काय खोटं बोल दातांच्या पण मी काही येडी नाही आहे, मला काही कळत नाही का सोन आहे का काय ते. नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, मी आज आले दुकानवर आणि मी जवळ मोबाईल हातात घेते तेव्हा यांची चार्जिंग संपत्ती. थांबा ना, हे खोटं बोलते, माझ्या असंच वाटते. ते चार्जर म्हणतात मी मोबाईल घेतला का म्हणते तर नाही का चार्जिंग नाही, तुला कळत नाही चार्जिंग राहिला, असं कर तसं कर. लगेच चार्जिंग किती पाहिलं का असंच आहे, त्यामुळे मला राग येतो. असंच करते मग दुसरं तुम्ही असंच करता. 10% असली का दी असं म्हणजे मी मोबाईल हात लावायचा का नाही लावायचा. जेव्हा 10% येते ना तेव्हा तू मोबाईल हातात मी काय करतो असं नाही होत, मी रोज लावते. एवढं काम केलंय बघा. आता माझा मोबाईल मला भरून पाहिजे. भरून म्हणजे चिखलाने भरून देईल. 100 रुपये तुमच्या थांबा कॅमेऱ्यावर पकड पाहिजे. हे किती बुक केले माहिती का? 100 बुक केले. 100 बुक हे बघा. मला काय म्हणायचंय, हे बघा तुमचं स्क्रीन कार्ड गेलं होतं बरोबर आहे का? स्क्रीन कार्ड नाही, सॉरी ग्लास गेला. मोबाईलचा ग्लास गेला होता. यांचा मोबाईलचा ग्लास कितीचा आहे? 100 रुपयाचा बरं का. हा 100 रुपयाचा. मग बुकाचं काम किती झालं असेल? तुम्ही 100 ग्लास टाकू शकता ना. हा खरं आहे का नाही? टाकू शकता ना. मग जाऊ द्या. मला एक म्हणायचं, इकडे बघा ना, रुसू नका, रागू नका, फुगू नका. ऐका, मी आज दुकानावर आले, मग मला काहीतरी खायला आणून. काय खायचं? आणा ना. काय खायचं ते तर सांग. मला चायनीज खायची. हा चायनीज काय असतं? चायनीज लय भारी लागतं माहिती का? व्हेज खायची. व्हेज म्हणजे मला वाटतं नसतं तसं काही. नॉन व्हेज म्हणजे शाकाहारी. तसं नाही म्हणत, शाकाहारी पप्पा. आणि नॉन व्हेज म्हणजे मांसाहारी. ओ DSK पळू नका ना, काहीतरी खायला आणा ना. मम्मी सांगा ना बरं, तुम्ही सांगा काहीतरी. हा फक्त हातच दाखवायचे आपले, काय नाही काम केलं तुम्ही. मला काहीतरी खायला आणा ना. सॉरी, जिस नंबर पे आप कॉल कर रहे हो वो नंबर अभी व्यस्त है. अच्छा, मग घरी गेल्यावर व्यस्तच करते बघा. मी आज स्वयंपाकच नाही बनेल. मी पण व्यस्तच आहे. नाही पण तसं कशाला करायचं? नारळ पाणी पिऊन घेतो, काही बी आणलं की तेच पिऊन घेतो. मग दुखत माझं आणि पितो तो. माझ्या हातापाय जीव नाही राहिला. जरा कमी खायचं. आपण गेलो ना, काय कमी खाल्लं? दुपार आईस्क्रीम खायची. 3 वाजता टरबूज खायचं. 5 वाजता चहा पिली. पुन्हा 6 वाजता चहा पिली. 7 वाजता पुन्हा फॅमिली पॅक खाल्ला. फॅमिली पॅक थोडंसं ठेवलं की लगेच पनीरची भाजी खाल्ली. आणलं कोणी होतं? आता मला आणणाऱ्याने आणलं, खाणाऱ्याने खाल्लं. आणि सकाळी संध्याकाळी उठले. माझ्या लेकीने आणलं होतं, माझ्या लेकीने आणलं खाऊ द्या मला. तेच ना. मग आता एक विचार करा, तुम्ही 2 वाजल्यापासून इतक्या वेळेस खाल्लं, थंड गरम. तुम्हाला जावायने आईस्क्रीम आणून दिली खायला. मग थंड गरम होणार एवढं नाही केलं पाहिजे. कसं आहे, आपलं जेवढं शरीर आहे तेवढंच वापर करायचा. शरीराच्या म्हणजे अति तिथं माती होत असते. आती खायची, काय बी बोलता का तुम्ही? अति पोटाला लागेल तेवढंच खाईन ना माणूस. आपल्याला पोटाच्या वर खातात काय माणूस? तुम्ही काही बी बोलायला लागले का? दुखणं कसं मिळालं? आता काय खाल्ली बी दुखणं येतं का? कसं असतं माहिती का? त्याचं काहीतरी हे असतं, थोडं डिफरंट टाकायचं ना. थंड लगेच गरम, पुन्हा थंड लगेच गरम, पुन्हा थंड लगेच मसाल्याचं. मग होणार नाही का? कोणत्या गोष्टी कुठं गेल्यावर खावा बी लागतं ना. कसं खावं लागतं? कधी नाही मिळंगट का मिळतात नाही तुम्हाला. असं कसं झालं? असं होऊ शकत नाही. मला कसं आहे, तुम्ही नाही खाल्लं का? काय
मग आम्हाला जमतं ते बिघडलं नाही. तुमचे फरक आहे आता ना. इथं फरक असतो, खाण्यात फरक व्यायाम असतो. नाही व्यायाम. खाण्यात फरक असतो. मी काय करतो ए, तू उठ रे इथून, उठ उठ. मी खाताना काय करतो, मी मोस्ट आपला थोडं खाताना असं हवारी खातो, आरामशीर खातो. वचवच खातो, व्यायाम नाही काही नाही तसं तुम्हाला काय करायचं. वचवच खात नाही, काही नाही. आपलं आणि खाण्याची मी मतलबी. माहिती आहे का, खाण्याची पद्धती वगैरे. हे मतलब याने काय केलं माहिती का, नारळ पाणी आणलं तर मलईचं आणलं, मलई त्याने खाऊन घेतली आणि पाणी मला दिलं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करीत आहे नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि लवकरच आपले 30,000 सबस्क्रायबर होणार आहे. त्यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो की सगळ्यांनी म्हणजे तसं खात नसते हो बाई ते. सगळ्यांनी मला साखर काढून घेतेचे पहिले तर लागली खाली टाकायला. सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि आमच्या या गोंगाट्याला पण प्रेम दिलं. सगळ्या गावात गोंगाटा काय आहे? गोंगाटा म्हणजे आमचा आरडाओरडा ह्या शिवाजी गोष्टीला प्लेट प्रेम घेईन दिलं. तसं. आणि हे बघा, असं खाते का लहान लेकरावानी? ती पहिली वेळेस बीट खात होती आणि ती पुरा गावात तिने त्या दिवशी खाल्लंय माहित नाही का तुम्हाला? आम्हा कॅमेरा फिरतो खाली बस आणि नीट खा. नीट पहिले सालटे काढते ते. धुवून आणलं का? धुवून आणतात का साल्ट काढले. आणि मम्मीला येत आहे चक्कर सारखी सारखी. तुम्ही सांगा बरं काय होत असेल. भरपूर ऊन पडलेलं आहे. उन्हामुळे मम्मीची एनर्जी पूर्ण डाऊन झालेली आहे आणि मम्मी सारखीच चक्कर येऊन पडलं. चक्कर येते चक्कर येते चक्कर येते असं म्हणते. तर तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल, काय झालं असेल बरं शिवानी? उन्हामुळं लहर आली. हा हे बघा बीट खाणं चालू आहे. मम्मी तू रक्त किती वाढीते बरं? रक्त नाही माझ्या. बाबा चला बरं इथं रक्तदान करू आणू आपण. ते घेतात रक्त माहिती आहे का? पावसाळ्यात चल तू रक्तदान करू आणू. रक्तदान तो रक्तदानच करायला लावतो तुम्ही असं. मला पण चल करायचं. चल रक्तदान करून तुला काहीच होत नाही. चल मला नाही यायचं. मला करायची ना, मला कम नाही घेऊन जात तुम्ही? मला कम घेऊन नाही जात? तुझ्या अंगात रक्त आहे का? हाई आहे हा माहिती का तुम्हाला? हाई आहे. पुढे? नाही दिसत नाही बघ. दिसत नाही म्हणजे? फुल रक्त आहे मला. रक्त आहे मग तुम्हाला माहित नाही? शिवानीला नेऊन सोड तिकडं. कुठं? येड्याच्या दवाखान्यात. येडी येडी दिसते काय तुम्हाला? मग काय घ्यायची का? त्या दिवशी तर किती गोड होतं हा. पंचायत तुम्ही आणलं म्हणून. मी आणलं म्हणून काय पांचट आहे. हं? तो घेतला तू होती सांग, मी थोडी घेतलं. त्या दिवशी किती गोड होते वेगळे सांग. ते ती आणताना ती नव्हती सांग, मग तिला कळत नाही. त्या दिवशी आम्ही इथं घेतलं होतं ना तेव्हा. आई छोटे छोटे मोठा आपलं गुड असतं. हा त्यांनी मोठं टाकलंच बाबा, मी छोटे छोटे घेतले. मला एवढं खाणार नाही कोणी एक टायमाला. मग म्हणलं जाऊ दे, मोठं गुड मोठं होतं ते. आता उन्हात चांगलं असतं ते खाणं. आणि हे बीट खाणं चांगलं असतं. बीट खाल्लं पाहिजे मित्रांनो. आता काय सांगू तुम्हाला, मग मी तुला माहिती शिवानी काय कुठं नाही केलं काय केलं? ते दाखवा बरं पप्पा इकडे. हे बघा सोन्याची वस्तू आहे आणि ही महाग झालं. यास काय करते? सोनं सध्या चालू आहे 90 कुठं बी टाकते बरं का, कुठं टाक. 91-91 चालू आहे सोनं. आणि त्या सोन्याचं मम्मी पप्पा कळते मग. होळते मी तू कर तसं काम. तर हे बघा तुम्हाला कुठं टाकते दिसतंय. ती? मम्मी पप्पा काय मीच म्हणाले ना, तू कुठं बी टाकती. हे बघा तुम्हाला दिसतंय का मित्रांनो? ते सोन्याचं बघा कसं वाटोळ केलं. इकडे बघा इथं शेपलं, हे बी शेपलं. हे मंगळसूत्र तिचं. आणि आता तिने नकली घातलंय गाड्यात. आणि हे काय म्हणते ती कोणची ही माळ गळ्यातली बानूबाईची पोती ती. ती बी पोत आहे. हिचं बी बघा काय केली. काय नकली येत आहे काय काय माहिती. एवढं कसं लवकर चेपलं काय माहिती. चेपलं नाही ते माहिती का काय झालंय. हे बघा हे ना डायरेक्टच निघल्यासारखं प्लॅस्टिक सारखं झालं. हा काय हात लावून बघा ना ह्याला. हा कसं झालं. शिवानी तोडीत नाही हो, मी दाखवते त्यांना. दाखवा लागेल शिवानी सोनारला एखाद्या. हा ना. मित्रांनो सोनं घेताना पार्क करा नाही तर काय. सोनच आहे का असं बघा ना, ते एकदम प्लॅस्टिक सारखं झालं. व्हिडिओ मध्ये नीट दाखव. पातळ आहे रे ते. मध्ये लाख असतो ना बरं. कसं पागलवाणी करते तर. ते म्हणी कोणता आहे दीपक? आतमध्ये असतं का? आतमध्ये लाख असतं. लाखाच्या वरून ते नुसतं पत्र लावलेलं असतं. लाख लॉक असं ना लॉक लॉक नाही, लाख लाख असतो. हात असंच आहे. लाथ झालं मला. आणि तुम्ही म्हणता असं मला व्हिडिओ ब्लर कसा होतोय कारण मला मोबाईल एकदा फॉर्मॅट मारायचा आहे मित्रांनो. मोबाईलला काय विषय झाला काय माहिती. मोबाईल फोकस बरोबर करत नाहीये. त्यामुळे सेटिंग वगैरे करायची मला. तुला कळत नाही बिलकुल काय तू काय ते कुठं असं कोण पाडते ते. बघते मी ते खराब झालंय. खरं झालं का ते काय 2-5 रुपयाची गोष्ट आहे का ती. असं काढून त्याचं
सारखं सारखं चपाचपी नको करू शिवानी. मग महागाची वस्तू असली ती भेटत नाही परत परत आपल्याला. सोनं काय स्वस्त नाही येते. इकडे टाकती तिकडे टाकती. घाल गळ्यात ते नीट. मग गळ्यात घाल. मंगळसूत्राचं महत्व कळतं का तुला काही? हे आहे ना आता एक. म्हणजे तिने काय केलं बाय नकली सोन्याचं काढून टाकलं आणि नकली घातलं मग असंच असतं. आणि नकली घालून फिरती ती आणि नकली घालून तू फिरती बायको फिरती. तिकडे गोंधळ घाल्यावर मला नका मध्ये घेऊ तुम्ही. ती बिलकुल ऐकत नाही. तेव्हा कशी करायला खेळ करते ती. खेळ कशाला करा माणसाने घालावं गप गळ्यात. अरे पण चेपले कसे ते मनी कशी काय चेपले त्याचे. चेपू दे ती तोंडात धरती. हा बाई अवघड आहे. काय आता लहान लेकराच्यावर तोंडात धरते. वा तू अशी करत नाही. कशी असं का केलं? आताच केलं इथंच पुरावा. तिने दाताने चेपले तुम्हाला सांगतो 100% तिने बाई दाताने काय खोटं बोल. दातांच्या पण मी काय येडी नाही आहे. मला काही कळत नाही का सोनं आहे का काय ते नकली. खोटं काय बोलायचं. दातान काय चेपीन. मला काही खायला नाही घरात. चैन तुटत आहे. तू चेपले. सांभाळ. 30 वर्षापूर्वीचे सामान आहे पण तुला दिवस बाबा तुम्ही राशन कार्ड घ्या. चला बरं आपलं राशन. काही वस्तूची काळजी घ्यायची का नाही घ्यायची कसं करायचं. ते चैन तुटले. चैन कशी तुटली. चैन तुटले. दुसरे चैन आहे ना ते घाला ना पायात. काहीतरी काही चैन घालायला नाहीये का? मला ते घुंगराचे नाही आवडत. ते वाजते धपाक धपाक धपाक. कोणी आले लोक किती आवडले. एक काम करा नवीन द्यायला जा बाजाराची चैन आणा. मग तेच म्हणलं त्यांना येत नाही ते. चला जी ऐक आता ऐक तू तिची स्टोरी ऐक. ते चांदीचे दोन्ही चैन ठेवून द्या. मला नाही आवडत चांगलं. आवडत नाही होती. आवडायचं नाही विषय पण ते वाजते तर ते वाजत नसते ते मग ते झोपी तर वाजते ते. झोपी तर वाजत. तूच वाजतीस. काढा काढा वाजती. काय खरं नाही रे बाबा. तू बायको कुठून आणली तुझ्या पप्पानी त्यांनाच विचार. पप्पा म्हणून घाला. पप्पा म्हणून घाला. कधीच नाही खाते. पोटभर जेवण केलं ना ते खायची गरज नाही. जेवण केलं ना ते खायची गरज नाही पडत. तुम्हीच पप्पा तुम्ही कधी आणलं का असं खायला मला? आपल्या घरी कधीच नाही आलं. या असल्या वस्तू आम्ही कधी आणले बी नाही खाल्ले बी नाही. हे उगा आता आता मला चक्कर यायला लागली नाही तर मला काहीच होत नाही. किती गोळ्या खाल्ल्या तर काही होत नाही. ही अवघड दुनिया निघाली आताची. काय म्हणे आम्हाला बीट पाहिजे, संत्र पाहिजे, रक्त कमी पडलं. भाकरी खावा ना कचा कचा 4 चुरून. कशाला ही वेळ येईल. आता मी माणूस सांगितलंय मित्राला. तिला खायला दे. मी काय सांगितलं माहिती का उद्या मित्राला. उद्या बोलिलंय मित्राला तुमच्या दोघींचं बी रक्त काढायसाठी. मला काही नाही तुमच्या झालं. मला दोघींचं नाही बी रक्त काढायचंय तिचं बी रक्त काढायचं. तुझंच रक्त काढ. तिला चेकअप कर. तिचं बी करायचं आणि तो बी करायचं. तुम्ही कधी 30 वर्षात हे असं वस्तू आणली नाही? आणलं का असं वस्तू काही? ते वस्तू आणायचं तिकडे पण तो बी रक्त चेक करायचं आणि तिचं बी मला करायचं. नाही करायचं. मग तुमच्या दोघींची ब्लड टेस्ट करून घेणार मी आता. कारण कसं माहिती तिच्या मला हे मला नाही आवडत. ती काय करते कमी करते. तुम्ही काय घ्यायले मग? खाऊ. वाटावाटी चालू आहे सगळीकडे आणि ते दोघी तिघी जणच खातात. मला कोणी विचारायला बी नाही. खाल्लं का? का माहिती जाणून तुम्ही बी ऐका. सगळं पान काय खोलवर ते पान तुला होईल हेच कलर वापरला असेल बरं. ओरिजिनल आहे. ते कलर तू काय कर जेवण कर अजून एकदा झोपून राह. आणि झोपून राहत जाय. कूलर नको लावू फक्त. वरचा पंखा लावतोय. पंखा साफ करा सांगितलाय. हात नाही पुरत मला. खाली काडी लावायची त्याला असंच करायचं. खाली लावायची. झाडूला काडी लावायची मग साफ करायचं. तिच्या मंगळसूत्राचं पाहिलं तो काय केलं तसं. ते तू जाणं ती जाणं. ती नीट वस्तू सांभाळत नाही. वस्तू सांभाळायचं शिवाय तू सांगा. ऐकून घ्या. मी झोपेत घालत होते ना म्हणून ते म्हणे चेपले गेले. डायरेक्ट खड्डं कसं पडून त्याला आतमध्ये. झोपीत नसतोय बायाच्याकडे. त्यांच्या पाड्याला का बघा बरं. त्याला किती दिवस झाले ते म्हणे मोठे आहेत थोडे त्यांचे. ते कधीचे माहिती का 1997 मधले 96 मोठे मधले. नसते म्हणे मोठे नसते. पण
मग एवढं की त्यांचं वरती असतं ना त्या मुनीच्या पण ते खाली ना खाली ते अंग खाली येते ते म्हणे अंग दोन्ही बी मग दोन्ही मग इकडे या इकडे झाले त्याला पहिलेच काही झालं. याला बी काय होत नाही शिवानी. त्याच्या आतमध्ये काहीतरी असं त्याला सपोर्ट माहिती का लाख असते लाख लाख असं हे असते काय आतमध्ये लाख असतं आणि वरून पत्रा असतो ह्यो. लाख असते लाख म्हणजे काय असतं ते लाख असते, नकली असतं ते लाख. हे बघा 10:30 वाजले आता मी चालू ती मुद्दाम दुकानावर time चला pass पप्पा करते कामाला जायचं टायमाला. चला बाबा आपल्या दुकानावर इथं नका नादी लागत चला. हे कसं यांना सुधरत नाही चैन आणा नाही आणा ती आणा वस्तू तुम्हाला सांभाळायच्या नाही आणि मला येऊन बोलायचं आहे का नाही बरं. ऐका ना मी चैन घालते आणि एक पडून आपले 30,000 झालेले आहे बोलल्याप्रमाणे जी गोष्ट करणार आहे ती गोष्ट होणार आहे टेन्शन नाही घेऊ. तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकी काही बोलणार नाही आता माझं डोकं सकाळ सकाळ उठलेलं आहे थोडंसं कारण हे चैन आणि हे सोन्याचा अवतार असा बघून मम्मी बी टेन्शनमध्ये आले. पैसे लागत आहेत कोणत्याही गोष्टीला ती नीट वापरतच नाही. बघ ती कशी करायली. शिवानी मला ती चक्कर आली आहे शिवानी पुढे. ते चैन आता काढताना दाखव कशी काढती तर आहे का ठेवते काढून. बघा ही काढण्याची पद्धत. आणि इकडे मोडून टाकते. आणि इकडे मला पैसे चैनीची काय येते मोडल्यावर ते सगळंच मोडते ना आणि सगळंच मोडते. 2-4 साड्या आणते नको साड्या पुढे ही ना. चला आता मी चालू दुकानावरती तुम्हाला डायरेक्ट दुकानावर जाऊन भेटतो व्हिडिओ आता इथे एंड करतो बाकी काहीच नाही. आता व्हिडिओमध्ये कसा वाटतो कसा नाही ते कमेंटमध्ये मला सांगा आणि आता नवीन अजून व्हिडिओ येत राहतील तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा. 30,000 आपले कंप्लीट झालेले आहे त्यासाठी सगळ्यांना धन्यवाद कारण 2-3च बाकी होते मी जेव्हा बघितलं लास्ट टाइम आत्तापर्यंत झाले असेल असं मला वाटतंय. आणि हे रेपरीचं टी शर्ट घातलं आता मी जे रेणुकाने मला दिलंय. हा स्क्रीन गार्ड तुटल्याला तुला कळलं होतं मोबाईल बघितल्यावर हां नव्हतं कळालं तर तिला कळलंच नव्हतं त्यामुळे कसं आहे मला डायरेक्ट मला कमेंट केली तुम्ही की असे येडे चाळे करतो तर मी करतो येडे चाळे पण कसे आहे माझ्या येडे चाळ्यामुळेच मी इथपर्यंत आजपर्यंत पोहोचत आलोय त्यामुळं असाच येडे चाळे मी करत राहणार. व्हिडिओ आता इथं संपवतो आणि लवकरात लवकर आपले 2-3 सबस्क्रायबर बाकी तर ते पण कंप्लीट होतील आणि माझे वाढतील काय तुम्ही टेन्शन नका घेऊ. माझ्या सबस्क्रायबरचं तुम्ही टेन्शन नाही घेऊ ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात ना ते मला सबस्क्राईब करतात त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. माझे सबस्क्रायबर का वाढत नाही का नाही वाढतील हळूहळू टेन्शन नका घेऊ. तर चला आता भेटतो तुम्हाला मी दुकानावर जाऊन.